त्या जेफ्री एप्स्टीनने लहान मुलांचे फक्त बळीच नाही दिले, तर या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही एवढं किळसवाणं काम केलेलं आहे, ते तुम्हाला सांगतो. मित्रांनो, एक हार्मोन राहतं ॲड्रेनालिन, आणि हे हार्मोन ज्यावेळेस लहान मुलं अतिशय घाबरतात किंवा त्यांना अतिशय भीती वाटते आणि त्याच्या रिस्पॉन्समध्ये त्यांच्या ॲड्रेनल ग्लँडमधून हे हार्मोन रिलीज होतं आणि हे हार्मोन त्यांच्या ब्लडमध्ये समाविष्ट होतं आणि या लहान मुलांचं हे ॲड्रेनालिन मिळालेलं हे ब्लड अँटी एजिंगसाठी वापरलं जायचं. मित्रांनो, हॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्यांचं वय कमी करण्यासाठी, रिव्हर्स एजिंगसाठी या ब्लडचा वापर करायचे, हे ब्लड प्यायचे आणि हे ॲड्रेनालिन मिळालेलं ब्लड हे मिळवण्यासाठी मित्रांनो या मुलांचे अमानवी पद्धतीने हाल केल्या जायचे, त्यांना भीती दाखवल्या जायची, असह्य असं टॉर्चर केलं जायचं आणि ज्यावेळेस हे टॉर्चर केलं जायचं त्यावेळेस त्या मुलांच्या या ॲड्रेनल ग्लँडमधून हे हार्मोन रिलीज व्हायचं आणि हे हार्मोन मिसळलेलं हे ब्लड मिळवण्यासाठी या मुलांना मारून टाकण्यात येत होतं. कल्पना करा, या मुलांपासून अशा प्रकारे ब्लड मिळवण्यासाठी त्या मुलांचे कशा प्रकारे हाल करण्यात आले असतील. आणि यामध्ये समाविष्ट आहे या हॉलिवूडच्या मोठमोठ्या सेलिब्रिटी, हे उद्योगपती, करोडपती, हे बिलियनियर्स यांच्या ह्या गरजांसाठी, यांच्या ह्या रिव्हर्स एजिंगसाठी अशा प्रकारे या मुलांचा बळी देण्यात आला होता या एप्स्टीन आयलंडवर. अशा प्रकारचं किळसवाणं काम या एप्स्टीन आयलंडवर करण्यात येत होतं. मित्रांनो, या एप्स्टीन फाईलमध्ये अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, जे आता समोर येत आहेत. लहान मुलांसोबत असं गलिच्छ प्रकारचं कृत्य या हरामखोर लोकांनी त्यांच्या अँटी एजिंगसाठी, रिव्हर्स एजिंगसाठी, या कॉन्स्पिरसीसाठी केलं.